शाळेचे विद्यार्थी पण बोलवणार आहोत. पण आता अशी परिस्थिती आहे की आपल्याला इथंच एकाच वेळेस एवढे लोक जर बोलवले तर रोपं सोडवली जाण्याची शक्यता आहे. थोड्या वेळानं ते पण येणार आहे. सर्वप्रथम आपण आता आधी राष्ट्रगीतापासून सुरुवात करणार आहोत. आधी राष्ट्रगीत होईल, त्यानंतर राज्यगीत होईल आणि राज्यगीत झाल्यानंतर शपथ घेतली जाईल. राष्ट्र माझा महाराष्ट्र माझा चालूच नाही. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा असमानाच्या सुलतानीला जवाबदारी जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुनी नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय छाती भरली कोरली अभिमानाची लेणी ओलादी मन गटे खेळती खेळती बघेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला फिरणाच्या घामा भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्ली रक्त राखितो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. आपल्याला शपथ घ्यायची. मी स्वतःला निसर्गाचा एक घटक समजून आज या वृक्षारोपणाच्या व वृक्ष संवर्धनाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहे. मी शपथ घेतो की मी निसर्गाचे रक्षण व संवर्धन करीन. मी प्रामाणिकपणे गणवन पद्धतीने लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करीन. मी जल जमीन आणि जंगल यांचे संतुलन राखण्यासाठी सजग राहीन. मी पाण्याची बचत करीन. मी जैवविविधतेने समृद्ध वनवनाचे संरक्षण करीन. मी इतरांनाही वृक्ष लागवडीस व पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करीन. माझ्या कृतीमुळे माझे गाव माझा जिल्हा आणि माझा देश हरित स्वच्छ आणि समृद्ध होईल. यासाठी मी सतत प्रयत्न करीन. वृक्ष आपले जीवन याचे रक्षण आपले कर्तव्य. हरित धाराशिवच्या भविष्यासाठी घनवन एक पाऊल. सर्वांना वृक्ष लागवडीच्या शुभेच्छा देतो. सर्वांना वृक्ष झालेला आहे आणि आता वृक्ष लागवडीच्या आपापल्या मॅडम जशा सांगतील सूचना करतील तशा तुम्ही लागवडीला सुरुवात करायची. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. मॅटर असा झाला, त्यांनी म्हटलं होतं ना त्यांच्या माग बोला, त्यांनी बोललं तर मी तेच बडबड रिपीट. याला म्हणतात कॉपी टू कॉपी, मासिक टू मासिक. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही. पहिलं राष्ट्रगीत घेतला होता आल्या ते काय आम्ही व्हिडिओ तेव्हा कोणाजवळ मोबाईल दिला, त्या पोराला म्हणते मोबाईल पकड त्यानं पकडलाच नाही. बघा त्रिशा तुमची वहिनी. अरे एवढा वेळाच 4च मिनिटं कसे झालेत. लीडर ह्यो राष्ट्रगीताचा लीडर सगळ्याच्या पुढे जाऊन पळालाय. मी तिथंच हुडकायलोय कुठे गेला म्हणतोय आणि हा गेलाय सगळ्याच्या पुढं. काका असा पकडू काय काय म्हणलं तुझ्याकडे टाकलं रे मला हो ना. चल तू मन काढेल काय राष्ट्रगीत
असं दररोज पाहिजे का? ज्याला ज्याला आलं त्याने म्हटलं, ज्याला नाही आलं उगच माग माग माग. पण ते आम्हाला एकटे कोणता गीत महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा तो काय आम्हाला पाठ नव्हता, तो काय आम्हाला आला पण नाही. कुठं बोलला काय एक शब्द तरी तू. मग पुन्हा त्याने शपथ घ्यायचं ते काय होतं त्यांचं ते. हा मग ते आम्ही घेत होतो. त्यो सगळ्याला त्यो लय भारी बोलला. मी त्याच्या मागे तोच शब्द रिपीट करायचा शेवटचा. सगळ्यांनी हसलं. माझं असं असते, सगळ्यांना हसवतो मी. बघा किती पब्लिक आहे. असं फील होतंय की शाळेतच आलोय की काय. पण त्यांचा माईक एवढा मस्त प्रोग्राम करून त्यांचा टाटा फी झाला. शेवटला त्यांचा माईकच चालला नाही, माईकच बंद पडला. लाईट गेली असं झालं काय. कसं फील होतंय मग गोविंद राठोड तुम्हाला? एकदम मस्त. शाळेत असल्यासारखं. कामाला नाही आज शाळेत. एक दिवस लहानपणीचा गेले ते दिवस राहिला त्या आठवणी. बचपन का दिन गया और बहार का मौसम. राष्ट्रगीत बोललो. हा तेच मला अभिमान वाटतो. हा ना तेच. खरी राष्ट्रगीताची सवय ह्या वयामध्ये पाहिजे. लहान असताना आपल्याला राष्ट्रगीतचा अर्थ पण माहित नव्हता, तरी ते उगा आपण म्हणायचंय म्हणून हा की त्यात लहान वयामध्ये जे राष्ट्रगीत पाठ झालेलं तेच आपण आता रिपीट म्हणजे आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडतो. मग आपण हुशार म्हणायचं की आपल्याला अजून पाठायचे. आणि आपण त्या ट्यून मध्ये पण बोललो. छान वाटलं ते. मस्त आहे. पण आमच्या मुकादमीला राष्ट्रगीत पाठ आहे का नाही ते माहित नाही. वहिनी हो जया वहिनी राष्ट्रगीत पाठ होतं का? हो वहिनी राष्ट्रगीत पाठ होतं का? बोलल्या का तुम्ही राष्ट्रगीत का उगाच फोट हलवल्या? हा आपण आलडान केला गे नी गोपाळ माय माय एक नंबर राष्ट्रगीत पाठ आहे. सगळ्यांना शाळा शिकल्यात ना त्यामुळं म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटलं आम्हाला राष्ट्रगीत चालू असताना. पण मी मोबाईल देत होतो तिथे एक पोरगा होता पण त्यानं तो मोबाईल घेतला नाही. म्हणलं कोण? कॅमेरामॅन होता तो. कोण म्हणलं काय शेवटला? हा भारत माता की जय तुम्ही म्हणला. कोण गपची उभा राहिली? हो म्या कसा वाटला शेम शाळेत असल्यासारखं ना? बाल्या कसा वाटला? शाळा सोडून आता 12वी झाली, 12वी कंप्लीट झाली त्यामुळे आज जवळजवळ एक 5-6 महिने झालेत. राष्ट्रगीतचं काय थोडं एवढं तुला 5-6 महिने तर झालेत. आम्हाला 12-12 13-13 वर्ष झाली. त्यानंतर आज राष्ट्रगीत बोललोय म्हणून आम्हाला जास्त आनंद होतोय. झालाय. जवळजवळ आम्हाला 5-6 महिने झाले 12वी झाली त्यामुळे आम्हाला काय तेवढी सवय नाही. आणि त्याला अरे तो 5-6 महिन्यात सवय नाही म्हणतोय का? आम्हाला 12-13 वर्ष नाही म्हणजे असं झालं की गंजलं सगळं झालं. पण विषय कसा आहे तर आता राष्ट्रगीत सगळ्यांनी मॅडमांनी सांगितलं आम्हाला राष्ट्रगीत घ्या म्हणून. आता एवढं सुंदर वाटतंय, मन एवढं प्रसन्न झालंय. सांगू शकत नाही नसते की रिपीट शाळेत आला असं वाटलं. हा आता काम करायला पण मूड आला. मला काही स्टॅपलर नाही, मी आपला इथं बसतो लपू लापून. जागा दे मला बसायला. चला बाय. बघा शेणा आमची कुठं कुठं लय माणसं आहेत. हा तेच र बचपन की याद ताजा होई. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हा बघा इकडं कसा जंगल आहे घनदाट. हे घनवन चालू आहे. टॅग लावायले असं झाडांना. हे बघा असं. आता ती तुमची वहिनी दाखवतच असेल तिच्या व्हिडिओ मध्ये, मला काही माहित नाही पण मी असं दाखवतोय. हे असे टॅग लावतात बाल्या म्हणे बघा असं. तर खूप जण टॅग लावायलेत का खूप बाया अशा रोप टाकायल्यात. आणि याला आज कंप्लीट करून घ्यायचंय म्हणजे ओव्हर टाईम 12-1 पर्यंत रात्रीच्या काम करणार आहे आम्ही इथंच.